हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय नाईट रुटीन व्लॉग. आणि बऱ्याच लोकांना रात्रीचाही माझा व्लॉग आवडतो, म्हणून आज पण मी घेऊन आली आहे. तर माझी ही बाल्कनी तुम्हाला घरच्या आतून तर मी नेहमीच दाखवत असते, पण आज ना पूर्ण प्लॅनिंग करून तुम्हाला बाहेरून माझी बाल्कनी कशी दिसते ना, तर ते दाखवायचं आहे. गेल्या बऱ्याच वेळा म्हणजे ते एकच व्यक्ती होतं की 2-3 लोकांनी, वेगवेगळ्या लोकांनी मला कमेंट केली, माहीत नाही, पण मागे मला सारखी कमेंट यायची की बाहेरून तुझी बाल्कनी कशी दिसते ती दाखव म्हणून. सो आज जो आहे माझ्याकडे पूर्ण त्याचा व्हिडिओ आहे, तुम्हाला दाखवते. जास्त क्लिअरिटी नाही आहे, पण तरी दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि हा व्लॉग ना, म्हणजे ज्या दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो ना पुण्यामध्ये, त्याच्या घरी आल्यानंतरचा जो आहे ना, तर तो हा कंटिन्यू व्लॉग आहे. तर बघा, मी हळदी कुंकूसाठी आमच्या समोरच्या सोसायटीत गेली होती आणि तिथे ना मग मी गेल्यानंतर म्हटलं चला, 2-4 लोकांची इच्छा आहे बाहेरून बाल्कनी बघायची. आणि म्हणजे आपल्याला स्वतःचं घर असं लांबून नाही बघता येत ना, बघितलं तरी आपण खालून बघण्यापेक्षा समोरून बघण्याचा म्हणजे तो व्ह्यूज थोडा वेगळा असतो ना. तर मग मी लगेच लाईटिंग वगैरे जे आहे ते लावायला सांगितली पियाच्या पप्पांना आणि हा व्हिडिओ जो आहे तो करून घेतला. अंधार असल्यामुळे जे आहे व्हिडिओ एवढा प्रॉपर असा रेकॉर्ड नाही झाला, म्हणजे ब्लर झाला थोडा, पण काही हरकत नाही. सो अशी दिसते रात्रीला माझी बाल्कनी जी आहे, ती लाईट्स वगैरे लावून. आणि आम्ही घरी आल्यानंतर म्हणजे आम्हाला सायंकाळ झाली होती येते, आणि बराच पसारा घरामध्ये तसाच ठेवून गेली होती, तुम्हाला माहितीच आहे. आणि बघा, हळदी कुंकूला गेली होती, म्हणजे एक नाही 2 ठिकाणी जायचं होतं. तर तिथून मला हे जे आहे ना, अशी ट्रे मिळाला होता आणि लगेच पियाने घेऊन टाकला तो खेळायला. म्हणजे जे पण काही हळदी कुंकूत मिळतं आहे ना, तर म्हणजे मुलांची, मला असं वाटते ना की हळदी कुंकूमध्ये मुलांची, लहान मुलं असतील ना घरामध्ये, तर त्यांचीच खूप मज्जा असते. सगळा जो पण सामान आहे तो सगळं घेऊन घेतात आणि त्याच्यामध्ये सामान भरून त्यांची जी आहे, जे घर खेळणं असतं ना, तर ते चालू होऊन जातं. आपल्या वेळेला एवढा सामान नसायचं, पण आता मुलांना छान छान वस्तू मिळतात. म्हणजे मागून जरी दमलेत ना, आपण नाही जरी घेऊन दिलं तर हळदी कुंकूच्या हिशोबाने तरी त्यांना मिळतं. आणि इथे बघा, असं देवघर बनवलं आहे, फ्रीज बनवलं आहे. आणि त्यानंतर जे आहे, म्हणजे आता देव नव्हते ठेवायला म्हणून डॉल ठेवली आहे. आणि पूर्ण पूजेचं जे आहे ना, पूर्ण अरेंजमेंट तिने केलेली आहे. आणि मला या गोष्टीचा थोडा आनंद आहे की ती आता म्हणजे छान बेटर फील करते. आता तिला जे काही वॉमिटिंग वगैरे होतं, सगळं तिचं जे आहे ते सावरलं आहे आता. आणि आता काही म्हणजे फिट झाली आहे ती आता. सो ते एक निवांत जे असतं ना, एक सुटकेचा श्वास ज्याला म्हणतात ना, तसा मी आता घेतला आहे, असं म्हणायला हरकत नाही. चला आता कामाला लागूया. आणि तुम्हाला माहितीच आहे की मी म्हणजे भांडे वगैरे तशीच जे आहे ते सगळं, किचन फक्त तेवढं व्यवस्थित करून गेली होती आणि भांडे तसेच ठेवले होते. तर आता हवे तेवढे 2-4 भांडे काढते मी, कारण मला खिचडी बनवायची आहे. सो सोपं ऑप्शन असतं खिचडी म्हणजे. तर ते आता भांडे जे आहे तेवढं कुकर वगैरे जे आहे ते घसून घेते आणि खिचडी बनवायला लागते. आणि काय होतं ना, म्हणजे चिडचिड अशी होते आपली कधी-कधी, की जेव्हा म्हणजे घरात पाणी आहे, लाईट आहे, सगळ्या सुविधा आहेत आणि आपल्याला वेळ नाही कामं करायला, आणि ती कामं जेव्हा घाईगडबडीत करावे लागतात ना, तर त्याचं एक बर्डन वेगळं असतं. आणि ते म्हणजे निवांत नाही करता येत आपल्याला. ते असे कामं करावे लागतात की कामात कामं करावे लागतात. आणि ती जी घाईगडबड होते ना, ती काही कोणाला दिसत नाही, ती फक्त आपल्यालाच जी असते ती सहन करायची असते. आज मी जेव्हा सकाळी म्हणजे पियाला म्हणजे तिला छान पोहे वगैरे दिले, तिने छान मस्त जेवण केलं होतं ना, तेव्हा मी सकाळी विचार केला होता की रात्री काहीतरी तिच्या आवडीची भाजी जी आहे असं काहीतरी बनवूया, आणि म्हणजे तिला पोटभर जी आहे भाजी चपाती खायला मिळाली पाहिजे. पण म्हणजे आपले जे प्लॅनिंग्स असतात ना, बऱ्याच वेळा जे असतात ना, असे म्हणजे सगळे कॅन्सल होऊन जातात आणि काहीतरी वेगळंच घडतं. आणि जेव्हा ही गोष्ट जेवणावर येते आणि घरी स्वयंपाक बनवण्याची वेळ येते, उशीर झालेला असतो त्यातल्या त्यात, तेव्हा आपल्या घरामध्ये एकच ऑप्शन असतं. म्हणजे महाराष्ट्रात तरी मला असं सांगावसं वाटतं की खिचडी हा एक असा ऑप्शन आहे ना, की घाई गडबडीमध्ये वैताग आला आहे, तुम्हाला काम करायची इच्छा नाही आहे, जेवण करायची इच्छा नाही आहे, बरं नाही घरामध्ये कुणाला, तर सगळं गोष्ट जाऊन थांबते ती फक्त खिचडीवर. जर विचार करा, खिचडी नसती राहिली तर काय झालं असतं आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बायकांचं. तर असो, हे जे लायटर आहे ना, तर ते मी ऑनलाईन घेतलं होतं आणि मिशोवरून मागवलं होतं. आणि दिसायला पण छान दिसतं, म्हणजे स्टीलचं वापरण्यापेक्षा छान आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आता दाखवत होती की लायटर माझं 2च्या सेटमध्ये घेतलं होतं मी, आणि छान चाललं आहे. आणि काहीतरी वेगळं वाटतं, म्हणजे आपल्या घरी पण कोणी आलं तर विचारतं कोणीतरी की अरे वा, तुमचं लायटर छान आहे. काहीतरी वेगळं असलं तर. नाही तर मग नेहमी आपण ते डीमार्टमधून वगैरे असतो ते सेट घेतो, चाकू वगैरे, आणि तेच लायटर यूज करत असतो. आणि ते बऱ्यापैकी खराब पण होऊन जातात, कारण त्यांचं जे वरचं प्लास्टिक असतं ना, तिथे ऑइलचे हात लागून जे असतं ना, बरंच काळं होऊन जातं. सो हे स्टीलचं आहे, तर याला मला जे आहे घसून पण काढता येतं. 2-4 वेळा मी असंच स्क्रबरने त्याला घसून काढलं. आणि थोड्या वेळापूर्वी मी तेल जे आहे ना, तर ते डायरेक्ट
याच्यातून टाकलं होतं. म्हणजे इतका बिझी शेड्यूल चालला आहे की मला जे बॉटलमध्ये तेल ओतायला पण वेळ मिळत नाही. मग घाई गडबडीमध्ये घ्यायचं तसंच आणि मग लागायचं कामाला. पूर्ण जे होतं ना म्हणजे पूर्ण डाळ तांदूळ वगैरे सगळं मी प्रिपरेशन करून ठेवलं आहे आणि आता कांदा वगैरे परतून होत होता. तेवढ्या वेळामध्ये म्हटलं जेवढे भांडे पडले ना तेवढे घासून घ्यावे, कारण रात्री पण कोण येणार आहे ना, आपल्यालाच करावं लागणार आहे. सो आत्ता करा, रात्री करा, निवांत वेळ तर कधी नसतोच आणि निवांत वेळ मिळाला पण तर त्या निवांत वेळेमध्ये पण कामच करायचं आहे. तर म्हणून म्हटलं मॅनेजमेंट करून करूया आणि रात्रीला जे आहे जो माझा पूर्ण दिवस जो आहे, अर्धा दिवस जो फिरण्यामध्ये गेला, त्याचं जे काही म्हणजे उरलेले कामं आहेत ते मला आता रात्रीलाही करावे लागतील. सो त्याच्यासाठी पण वेळ पाहिजे. सो या गोष्टींसाठी जे आहे थोडं प्रोडक्टिव्ह माणसाला राहावं लागतं, तेव्हा गोष्टी ज्या आहेत त्या वेळेवर कंप्लीट होतात. जर मी या सिच्युएशनला असा विचार केला असता की आता बाहेर फिरून आली आहे, वैताग पण येतो आहे आणि भांडी पण पडली, एक्स्ट्राची कामं पण पडली, त्यातल्या त्यात कुठे आता व्हिडिओ बनवू. ऑप्शन होता माझ्याकडे की मी चूज करू शकली असती की जाऊ दे स्किप करते आणि उद्या सुट्टी घेऊयात. पण हे सगळं आपलं जे आहे किती आपण प्रोडक्टिव्ह आहोत, आपण कामाला किती महत्त्व देतो त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. आणि जेव्हा आपण आपल्या कामाला जास्त महत्त्व देतो, आपल्याला असं वाटतं की कशाला उगाच सुट्टी घ्यावी. आणि बरेच मग कमेंट्स पण येतात की आज व्हिडिओ का नाही आला, आणि मग त्यांना सगळ्यांना रिप्लाय देण्यापेक्षा चला थोडे एफर्ट्स घेऊया आणि सगळ्यांपर्यंत त्यांच्या घरात डायरेक्टच आपला व्हिडिओ घेऊन जे आहे ते पोहोचूया. सो असा थोडा थॉट आहे. आपल्याला थोडं प्रोडक्टिव्ह व्हावं लागतं आपल्या कामाच्या बाबतीमध्ये. आणि अशी भाजी जर म्हणली ती किती छान लागेल ना. प्रत्येक वेळा खिचडी बनताना जेव्हा हा मसाला प्रिपेअर होतो ना, तेव्हा असं वाटतं की ही भाजी अशी पर्टिक्युलर अशीच भाजी का नाही बनवत जेव्हा आपण भाजी चपाती बनवत असतो. असं मला लहानपणी पण वाटायचं जेव्हा माझी मम्मी स्वयंपाक बनवायची आणि तेव्हा पण आपल्याला तेव्हा एवढं कळत नसायचं की याच्यामध्ये खूप जास्त मसाले असतात म्हणून असं दिसतं. चला असं कुकर लावते मी आता आणि दुसरे कामं करूयात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना मी असं अवॉइड करत असते की जेव्हा साडी घालायची वेळ येते ना, मी ट्राय करते की ड्रेस घालूया आणि फटक्यात जाऊन जे आहे तो प्रोग्राम जो आहे तो अटेंड करून घरी येऊया. आणि सध्या हळदी कुंकूला पण तसंच होतं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आता एखाद्या सोसायटीत जायचं तिथे हा ड्रेस घालून गेली तर पुढच्या वेळेस दुसरा घालूया, आणि परत जर जायची वेळ आली ना तर मग मी तेव्हा साडीचा विचार करते. कारण मला माहिती आहे की साडी जर आपण घालायला गेलो तर साडी आधी कुठली घालायची हा प्रॉब्लेम असतो, त्यानंतर तिला घालण्यामध्ये वेळ जातो आणि मग परत सगळं आवरून ठेवावं लागतं. या सगळ्या गोष्टी होतात आणि मग त्यापेक्षा कसं ड्रेस वरच्यावर असतो, बरं तो घातला जातो. पण जेव्हा 2-4 ठिकाणी एकाच दिवशी जायचं आहे, मग मी तेव्हा ट्राय करते की चला साडी घालून जाऊयात असं. अदरवाईज मग ड्रेस माझा हा ऑप्शन असतो. जेव्हा वेळेची कमतरता असते तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या कराव्याच लागतात. आणि आता माझी खिचडी जोवर होत होती ना तोवर मी हे सगळं इथे बेडरूम जो आहे ते आवरून घेते. म्हणजे कधी-कधी इतकं म्हणजे असं होऊन जातं ना, की कपाटात जागाच राहत नाही कपडे ठेवायला. आणि तेच कपडे तुम्ही व्यवस्थित रचून जर ठेवले ना, तर असं वाटतं की कपाट किती खाली झालं आहे आणि यामध्ये आपण अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या भरून घेऊ शकतो. पण सगळं जे असतं ते ऑर्गनायझरवर जे असतं ना ते डिपेंड असतं. पण आपल्याला प्रत्येक वेळा जे आहे व्यवस्थित रचून ठेवायला वेळ नसतो. बऱ्याच वेळा जे असतं की आले कपडे की फक्त मध्ये दाबा आणि कपाटाचा दरवाजा बंद केला की काम होऊन जातं. सो प्रत्येक वेळा जे असतात वेगवेगळे दिवस असतात आणि आता लगेच जे आहे घराची क्लिनिंग करून घेते मी. कारण काय ना की म्हणजे सायंकाळी घर झालं नव्हतं माझं आणि मला माहिती की उद्या पण माझी रुटीन अशीच असणार आहे. सो मला वेळ होता थोडा खिचडी व्हायला. म्हटलं आता काय करावं, तर मी लगेच घर पण पुसून काढलं आणि म्हणजे फिंगर क्रॉस आहेत की हे घर पुसलेलं जे आहे ना उद्या सायंकाळपर्यंत असंच राहावं, जेणेकरून मग मी डायरेक्ट परवा जे आहे ते घर पुसेल. बाकी काही नाही, फक्त कामाचं जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न असतो. आणि कधी कधी होतं असं बघा, तुम्ही जर सायंकाळी किंवा रात्री घर पुसून काढलं ना तर ते दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत चांगलं असतं. मग आपण त्या दिवशी घर पुसणं स्किप करतो आणि त्याच्या पुढच्या दिवशी डायरेक्ट करत असतो. आणि मुलांनी काही पसारा केला मग काही ऑप्शन नसतं. पण बघूयात आता पिया कितवर माझं घर चांगलं ठेवते ते. मी रेग्युलर घर पुसण्यासाठी ना हा असाच मॉपचा यूज करते. म्हणजे ते जे असे स्पिनर असतात ना की ज्यांचं पूर्ण बकेट वगैरे असते. म्हणजे मी प्लॅन केला होता मागे घेऊयात, पण शेवटी जेव्हा जागा कमी असते तेव्हा आपण हा विचार करतो की ठेवायला जागा राहणार नाही. त्यामुळे कसं आहे, हा एकच एवढा जे असतं हे फक्त मॉप आहे आणि हा कोपऱ्यात कुठेतरी उभा केला तर जागा कमी होऊन जाते. आणि ह्याच्याने जे आहे मी फक्त ही स्टिक असते ती रेग्युलर बेसिसवर यूज करते. चला आता घर पुसून झालं होतं, माझी खिचडी पण झाली आहे. बरेच प्रयत्न केले मी की व्यवस्थित शॉट जो आहे तो यावा माझा, पण कुकरमध्ये काही व्यवस्थित येतच नव्हतं. शेवटी ताटात काढली मी आणि मग आता तुम्हाला दाखवते. चला जेवण करून घेतो आम्ही.
म्हटलं रोजच तुम्हाला जे आहे ते काम करताना मी दिसत असते. आज म्हटलं काम आधी पूर्ण आवरून घेते, किचन मस्त क्लीन करून घेते आणि जो नंतरचा छान नीटनेटका व्ह्यू आहे ना, तो तुम्हाला शेअर करते. म्हणजे काहीतरी वेगळं पण होईल आणि छान सुंदर जे आहे क्लीन असं किचन जे आहे ते पण तुम्हाला दाखवता येईल. यामागे भरपूर एफर्ट्स असतात आणि तुम्हा सगळ्यांना म्हणजे सांगण्याची मला काही गरज नाही की हे सगळं व्यवस्थित क्लीन करून घ्यायला रात्री किती मोठे एफर्ट्स लागतात. चला असो, किचन माझं झालेलं होतं आणि इथे जे आहे ना हे 2 सिरॅमिकचे पॉट आहेत. एक तर मी आहे ते किचनमध्ये ठेवलं होतं आणि मी यांचा विचार करते की यांना इथेच कुठेतरी ठेवावं. सो हे फ्लावर्स पण आहेत, ते यामध्ये छान दिसतात आणि हे जे आहे ना असं गोल्ड शेपचं आहे ना, यामध्ये काहीतरी ठेवण्यापेक्षा मला असं वाटतं ना की याला फक्त असंच ठेवावं. त्याचा लुक असाच खूप छान येतो आणि म्हटलं मी तेच ट्राय करत होती काय करावं काय नाही. आणि आपल्या बायकांचं म्हणजे कसं असतं ना बघा, मी तुम्हाला सांगते आता, तुम्हाला पटतं का मला कमेंटमधून सांगाल तुम्ही. म्हणजे आपल्याला ठरलेलं असतं आपलं की ओके असं असंच आपण ठेवणार आहे, असाच याचा लुक छान दिसतो, पण तरी आपण घरातल्या लोकांना विचारतो की बघा हे कसं दिसतंय. पण ते त्यांना ऑफकोर्स त्यांना पटत नसतं, त्यांचं काहीतरी वेगळं मत असतं. मग आपण त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो की नाही नाही असंच छान दिसतंय आणि मग वैतागतात समोरचे लोक आणि आपल्याला म्हणतात करायचं तर तुला तुझ्या मनाचं आहे ना, मग तू मला कशाला विचारते. तेही बरोबर आहे, पण आपल्याला पाहिजे असतं, आपल्याला हे पाहिजे असतं महत्त्वाचं म्हणजे की मी जे सांगते ना त्याला तुम्ही छान म्हणा, म्हणजे मग मी म्हणजे पुढे जाते मी आणि जसं मला करायचं आहे तसं मी करून घेते. सो एक फनी आहे, पण सगळ्याच बायकांचा हा प्रॉब्लेम आहे मला असं वाटतं. बायकांचाच नाही, माणसांमध्ये पण असतं हे. त्यांनाही वाटते की आपण जे सजेशन देतोय ते समोरच्याने म्हणजे त्याला ॲप्रिशिएट केलं पाहिजे, तेच म्हटलं पाहिजे की ओके दिस इज परफेक्ट अशा पद्धतीने. आणि मग ते मिळालंच समोरून तसं की मग मन प्रसन्न होतं आणि त्याला काही वेगळे त्यांचे सजेशन्स मिळाले की मग तिथे आपल्याला वाटतं की नाही नाही, मग आपण त्याला अपोज करतो आणि आपण किती व्यवस्थित करतो हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आता एक छान गोष्ट तुम्हाला दाखवते. पियाने 2-3 दिवसापूर्वी ना ही डस्टबिन बनवली होती आणि मी चेकही केलं नाही काय नाही, फक्त तिचं हेच म्हणणं होतं मम्मा ही इथेच राहू द्यायची. म्हटलं ठीक आहे. आता मी सगळं इथे आवरून घेताना मला लक्षात आलं की किती तिने डोकं लावून जे आहे ना ही डस्टबिन बनवलेली आहे. आणि बऱ्याच वेळा आपण मुलांच्या कामांना जे असतं ना, म्हणजे आपल्याने सुटून जातात त्यांची कामं, त्यांना ॲप्रिशिएट करणं किंवा बघणं, व्यवस्थित लक्ष देऊन बघणं. आणि आता मला लक्षात आलं, म्हणजे 3 दिवस तरी झाले असतील हे सगळं बनवून आणि ती भरपूर मला सांगत होती मम्मा बघ ना किती छान केलं आहे, किती छान केलं आहे. म्हणजे कचरा वगैरे काय करते ती, त्यामध्ये कागदाचे तुकडे वगैरे टाकते आणि किती डोकं लावून तिने व्हिडिओ वगैरे बघून जे आहे हे असे ग्लासेस वगैरे कट करून, किती सिम्पल टेक्निक आहे, पण एवढ्या छोट्या मेंदूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसणं, जेव्हा आपण त्यांची कलाकारी जेव्हा बघत असतो ना तेव्हा आपल्याला आश्चर्यचकित ह्या गोष्टी सगळ्या करून जातात. आणि दिसायला जरी चांगलं नसेल वाटलं, पण त्यामागे तिची मेहनत भरपूर आहे. म्हणून येणारे 8 दिवस तरी मी ही डस्टबिन अशीच ठेवणार आहे तिथे आणि मग मी वैतागली ना की मग तिथून उचलेल, पण सध्या तरी ही इथेच असणार आहे. मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं शोपीस जे आहे ना पूर्ण ह्या टी व्ही युनिटवर कुठलं असेल महागडं किमती, तर ती ही पियाने बनवलेली डस्टबिन आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये हा एवढा जो पार्ट आहे ना डस्टबिनचा हा मुलांना दाखवून घेऊ शकतात. म्हणजे त्यांनाही काहीतरी क्राफ्टिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर ते पण काहीतरी असं बनवून घेऊ शकतात. बनवायला खूप सोपं आहे आणि लॉजिकली पण खूप छान आहे. यूज किती छान होतं ते, म्हणजे आपण विकत आणलेल्या डस्टबिनसुद्धा प्लास्टिकच्या खराब होऊन जातात, पण मला नाही वाटत ही लवकर खराब होईल असं. चला असो, माझं इकडून तिकडून शिफ्ट करणं चाललं आहे की कसं काय छान दिसतंय. आणि मला माहिती समोरचे लोक मला मी त्यांना विचारून एवढं बोर करते ना, शेवटी करेल माझ्या मनाचं, पण त्यांना विचारून मी जे आहे ते बोर करणार आहे. इथे ठेवू की तिथे ठेवू हे सगळं माझं चाललेलं होतं. आणि कधी कधी वाटतं मला की जास्त गजगज न करताना म्हणजे कमी गोष्टी ठेवाव्या. असेही मी अजून इथे एवढ्या जास्त गोष्टी ठेवल्या नाही. ह्या 1-2 फ्रेम मी इथून उचलणार नाही, ह्या परमनंट नाही आहे, हे तर बेडरूममध्ये जाईल सगळं. पण जोवर काही येत नाही तोवर जे आहे जसंच तसं मी पडू देते. आणि सगळ्यांना विचारून झाल्यानंतर, सगळ्यांचं डोकं खाऊन झाल्यानंतर शेवटी मी इथे ठेवायचं होतं स्टार्टिंगला, मी आता तिथेच ठेवलं. आणि बघा अशा पद्धतीने जे आहे माझे 2 शोपीस इथे ॲड झालेले आहेत. कसं वाटतं हे दिसायला मला कमेंटमधून तुम्ही नक्की सांगा. आणि व्हिडिओ आता संपवते. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.